शहरातील गांधी आश्रम परिसरात भरदिवसा नयन वायधणे या अल्पवयीन युवकाची निर्गुण हत्या रविवारी दिनांक 11 सकाळी 11 वाजता झाली होती। त्यामध्ये पोलिसांनी 3 महिलांना ताब्यात घेतले होते। मुख्य आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले होते। मात्र सोमवारी रात्री उशिरा कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या डीबी स्क्वॉडने हत्याकांडातील 2 मुख्य आरोपींना 12 तासाच्या आत नागपूर काटोल येथून अटक केली आहे। यामध्ये दीपक ईश्वर तायडे 40 व सागर ईश्वर तायडे 35 असे आरोपींचे नावे आहेत। मृतक नयन नरेंद्र वायधणे हा हनुमाननगर येथे राहत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नयन याचे आरोपींच्या भाचीसोबत प्रेम संबंध होते। यावर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद आणि भांडण होत असे। काही दिवसांपूर्वी आरोपींनी भाचीचा मोबाईल देखील घेतला होता। मुलीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्याने मृतक नयन हा मुलीच्या घराजवळ भेटण्यासाठी गेला होता। यावेळी दोन्ही आरोपींनी नयनसोबत भांडण केले। आरोपी दीपक आणि सागर यांनी घरातून जाऊन चाकू आणला व त्याने नयनच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर सपासप वार करून त्याची हत्या केली। दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। यावेळी पोलिसांनी हत्येतील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। यावेळी डीबी स्क्वॉडने मिळालेल्या माहितीवरून आरोपींना काटोल येथील नातेवाईकांच्या घरून ताब्यात घेतले। हत्येतील आरोपींची संख्या ही 5 झाली आहे। सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 3 महिलांना 14 जानेवारी ते दोन्ही मुख्य आरोपींना 16 जानेवारी पर्यंत PCR देण्यात आला आहे।